माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBCच्या 90% लोकांनो, मी आपणास सांगतो आता त्याप्रमाणे आपण व्होटिंगच्या अगोदर आणि व्होटिंगच्या दिवशी आणि व्होटिंग नंतर चेक कराल. सगळ्यात अगोदर व्होटर लिस्टमध्ये हार्ड कॉपी ही कमीत कमी 15 दिवस किंवा 1 महिना अगोदर प्रत्येक पार्टीच्या लोकांना मिळायला पाहिजे. त्यामध्ये बघा, जे व्होटर लिस्टमध्ये नाव आहेत त्याच्यात मेलेले लोक आणि काही लोकांचे नाव त्यात ॲड केलेले नसणार, म्हणजे मायनॉरिटीच्या लोकांचे मॅक्झिमम, आणि त्यानंतर SC STचे, कारण हे यांना माहीत आहे आता, ते चेक करा. त्यानंतर ज्या दिवशी व्होटिंग असेल त्या दिवशी जी व्होटर मशीन, त्यानंतर VVPAT, कंट्रोल युनिट आणि बक्साचं आयडेंटिफिकेशन नंबर आणि ते एम्ब्रेस केलेलं पाहिजे, म्हणजे पंच मारलेलं पाहिजे. त्यानंतर कुठल्या नंबरची मशीन आणि बूथमध्ये व्होटर लिस्टप्रमाणे चेक करा की किती लोकांनी व्होटिंग केलेलं आहे प्रत्येक बूथवर. लक्षात ठेवा, यांना चोर पकडायचं मी सांगतो तुम्हाला इलाजाचं. त्यानंतर जेवढ्या लोकांनी व्होटिंग केलेलं आहे तो जो बसलेला आहे तर क्लास 1 ऑफिसर, फॉर्म 17C प्रमाणे त्याची साईन घ्या. तिथपर्यंत तिथून उठू नका आणि टोटल करा बूथ वाईज प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि डिक्लेअर करा एवढं व्होटिंग झालं. त्याच्यात जर फरक असेल तर फ्रॉड इलेक्शन होणार आहे. कारण आझाद चंद्रशेखर आझादनी UPमध्ये व्होटर लिस्ट, आधार कार्ड, व्होटर कार्ड पकडलेलं आहे आणि तिथं अगोदर डिसाईड झालं हे निवडून. तसं महाराष्ट्रातही डिसाईड झालेलं आहे, हेच निवडून येणार आहेत. कारण BJP, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे जे आहेत घराणेशाही आणि हे आर्य हत्यारे यहुदी लोक आहेत. हे त्यांचे मित्रमंडळी, हे सगळे हे दुश्मन आहेत 90% लोकांचं. ही काँग्रेस जी आहे बघा, 60 वर्ष राज्य केलं, OBC जनगणना, आमच्या आदिवासी किती अन्याय. कोण होते? गोपीनाथ मुंडे मारणारा कोण आहे? हेमंत करकरेला मारणारा, त्यानंतर जज लोहेला मारणारा, दाभोलकर याला 11 घाटकोपरला आणि 94मध्ये 114 लोकांना मारणारे कोण आहे? खलराजी कांड. हे पूर्ण 60 वर्षामध्ये यांनी काही केलं नाही. यांना हरामखोर, देशद्रोही, हा यहुदी आतंकवादी एजंट आहे राहुल गांधी. हे यांनी धंदा उचलला. बघा, शाह मानवसारखे लोक लोकसभेमध्ये संविधान, आता परत संविधान, का यांना माहीत आहे ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार ही पूर्ण घराणेशाही आहे. 3 पार्ट्या, 40 पेन्शन आणि हरामाचा पैशामध्ये. बघा, सत्ता, पॉवर आणि हरामाचा पैसा खायला ॲडिक्ट झालेत. आणि हे बहुजनांचे शिकलेले लोक आणि पॉलिटिकल पार्टीचे लोक, हरामखोरांनो, आमदार, खासदारांनो, EWS रिझर्वेशन इलिगल आणि आता तर क्रिमिनल लावलं, OBC लावलं. तेव्हा ही एकच आहेत, मी प्रूव्ह केलेलं आहे, माझे व्हिडिओ बघा. कारण काँग्रेस ही जी बनवणारे हे आर्य हत्यारे देशद्रोही लोक आहेत, टिळक आगरकरसारखे. आणि RSS जनसंघ बनवणारे 1925मध्ये आर्य विदेशी यहुदी हत्यारे आतंकवादी लोकच आहेत. आणि गांधीचा खून कोणी केला? त्यामुळे हे तुम्हाला मूर्ख बनवता एकच आहेत. कारण 52मध्ये जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा आम्ही शिकलेलो नव्हतो आणि आजही तुम्ही मानसिक गुलाम आहे. बघा, अजून एकदा सांगतो, कुत्रा घ्या, त्यानंतर एक बर्ड्स घ्या किंवा कावडा घ्या, त्यानंतर पक्षी घ्या, त्यानंतर तुम्ही एक काही घ्या आणि त्यांना तुम्ही जे खाता त्याचं डुप्लिकेट म्हणजे प्लॅस्टिकचं टाका. खातात का होते? डोकं आहे ना त्यांना. आणि तुम्हाला बघा कसा गुलाम केलेला आहे यांनी. तुमच्यावर एवढं हॅमरेज केलं आहे की तुमची बुद्धीसुद्धा भ्रष्ट झाली आहे. जन्माला आलं 90% राक्षसगण, पोरगं झालं हे ठेवा. तुमच्या घरात कॅलेंडर आणलं, हे खा, हे करा, ते करा. शिक्षण बघा, विद्येची सरस्वती, बेबिचारी होता संभाजी महाराज. तुकाराम महाराजाला मारलं, 32 तुकडे केले. ऐका जिजाऊच्या, आणि याचे नाव घेता तुम्ही शिवाजीचा अवलादांनो. शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक पायाच्या अंगुठाने केला आहे आणि संभाजी महाराज एवढं हुशार राजाचे 89मध्ये मनुस्मृत्या 32 तुकडे केले आहेत. आणि त्यानंतर बघा दादांनो, प्रत्येकाचे हे करा आणि त्यानंतर तो पर्सेंटेज डिक्लेअर करा. तुम्ही जन आंदोलनाला सुरुवात करा. ही EVM ही फ्रॉड आहे आणि हेच निवडून येणार आहेत. आणि काउंटिंगच्या दिवशी तीच मशीन आली पाहिजे, पंच केलेलं पाहिजे. लक्षात ठेवा, कारण यांच्याकडे 40 लाख मशीन आहे. सुप्रीम कोर्ट
ज्युडिशनरी ब्युरोक्रासी सगळेचे सगळे हे आर्य हत्यारे आतंकवादी लोक आहेत, हे हरामखोर लोक. बघा तो बसलेला 19 लाख मशीन कुठं गायब आहेत आणि सांगत होता कागदाचे प्रिंट निघून जाते म्हणून. कारण आपल्या महाराष्ट्रातला भूषण गवई जो एक झाला आहे न्यायाधीश बाबासाहेबाचा औलाद, त्यांनी दिलं होतं की प्रत्येकाला पावती द्या. हे आलेत देशद्रोही आतंकवादी बलात्कारी खुनी दत्ता आणि हा आता झालेला खन्ना. कुठं गेला? 5% ते म्हटलं टॅली होते, केलं का यांनी? कोण खोटा बोलतोय? कमिशनर बोलतो खोटा, हां की पोलीस कमिशनर बोलतो, कलेक्टर बोलतो खोटा, सुप्रीम कोर्टचे जज खोटे बोलतात की हा खोटा बोलतो. ही व्हीव्हीपॅट आणि याची 5% काउंटिंग झाल्याशिवाय, कारण यांचं सगळं हातात हत्यार आहे आणि हे निवडून येणार आहेत. यांनी प्लॅन केला आहे. आणि हरामखोर हा एजंट आहे राहुल गांधी. 60 वर्ष केलं पण ज्यांना हा सगळ्यात जास्त हराम, आणि दोन्ही पार्ट्या त्यांनीच बनवलेला आहे. हे हत्यारे आहेत. तेव्हा माझ्या महाराष्ट्र लोकांनो अशा पद्धतीने, आणि काउंटिंगसाठी तिथं जागा सेंटरमध्ये, तिथून सोडू नका. अरे एवढा ॲलन मास म्हणतो, कारण यांना हे जिंकायचं आहे. हे महाराष्ट्रामध्ये यांची आई आहे. ही घराणेशाही एकच आहे. हे BJP, काँग्रेस, शिवसेना आणि हे राष्ट्रवादी. तेव्हा तुमच्या पोरांच्या भविष्यासाठी, कारण सगळं संपलं, शिक्षण संपलं, रोजगार संपलं. आणि बघा आमचा हाच म्हणतो 85 करोड आणि 13 करोड पोरं कसे कसे काढून केले आहेत. हा पूर्ण डिसेंबरात करून सगळ्यांनी हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि हा एजंट आहे राहुल गांधी. विचारा हरामखोरांना, त्याच्या पार्टीच्या लोकांना कुठं आहे शिक्षण. आणि EWS इलेक्शन हे नाही आहे, 1 नेशन 1 इलेक्शन, CCA कॉमन कंडक्ट कोड, CCA NPR. शेतकरी मेलेत, बोलले का कधी? बँकाच्या बँका लुटून गेले. हा देशद्रोही आहे, हा एजंट आहे. हा एजंट राहुल गांधी. कोणी लावलाय क्रिमिनल? 92 मध्ये आमच्यावर 40 वर्षापासून अन्याय करताय. कोणी काढलेली आहे? आम्ही मागितलं होतं का जरांगे पाटील, आम्ही विदर्भवाल्यांनी ॲड करा म्हणून. कारण यांना पॉवर स्टेशन, काळा सोना आणि फॉरेस्ट आणि चितपावन संघटनाची स्थापना पाहिजे होती. बघा किती अन्याय अत्याचार करतायत. आणि हा पूर्ण पट्टा आहे, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणा, बारामती, नाशिक आणि हा मुंबई. हा पूर्ण हे जे घराणेशाही आहेत ना, आणि हे जे आज किती वर्षापासून राज करतायत, कोण होत हे लोक? अशा पद्धतीने दादांनो तुमच्या पोरांच्या भविष्याच्या विचार. आता सांगतो मी, प्रकाश आंबेडकर सोबत यांनी मुंह में राम बगल में छुरी केली आणि आता त्याला बदनाम करतायत पूर्ण प्रेस मीडिया. हा प्राचा म्हणतो, हा प्राध्यापक शाह मानव, सॉरी. आणि हे सगळे लोक आंबेडकरच्या याच्यात, आणि हे डुकरांच्या अवलादी संविधान संविधान संविधान. आणि ते भाडखाऊ लोक जे आहेत, राक्षस वृत्तीचे आर्य डुकरा, आमच्यावर 40,000 अन्याय करतात सगळ्यांवर. अरे पेशवाई, तुमची पण तेच हाल होणार आहे. बघा 70,000 करोड. तेव्हा अजूनही वेळ आहे. प्रकाश आंबेडकर भारतातला सगळ्यात टॅलेंटेड माणूस आहे. बघा वकील आहे, कारण यांना आंबेडकर चालत नाही. अशा प्रकारे अजूनही वेळ गेलेला नाही दादांनो. महाराष्ट्राच्या लोकांनो मी अजूनही सांगतो, हे फ्रॉड करून निवडून येणार आहेत. बघा UP मध्ये चंद्रशेखर आझादने पकडलं त्यांना. ऐका अखिलेश यादवचं भाषण. एकच आहे प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात. हे जे आहेत काँग्रेस, BJP, शिवसेना, राष्ट्रवादी आणि हे सगळे आर्य हत्यारे हजारो वर्षापासून आणि इलिगल कानून बनवून तुम्हाला नेहमीसाठी गुलाम करण्याचे चाललेलं आहे. आणि ही जी प्रेस मीडिया आहे, हा बघा जवाहरलाल दादा मेला, कधी आला का कॉर्पोरेटर निवडून? आहे राज्यसभा, कोयला घोटाळा. आणि ते प्रेस जेवढे काही आहेत ते हे 90% लोकांच्या विरोधात प्रचार प्रसार करतायत. आणि हे आमचे देशद्रोही लोक, SC ST OBCचे भाडखाऊ लोक, संविधानाच्या नावाने, शिवाजीच्या नावाने, याच्या नावाने, त्याच्या नावाने. पण सत्य बोलणार नाहीत कधी. EVMच्या विरोधात बोलणार नाही कधी. त्या शाह मानवला बोल की म्हणा EVMच्या विरोधात. हरामखोर जेवढे काय आहेत संविधानाचं नाव घेऊन लोकांना मूर्ख बनवत आहेत. आणि हा सगळ्यात जास्त हरामखोर आहे हा राहुल गांधी. काय केलं त्यांनी 60 वर्षात? चला दादांनो, जय शिवराय, जय भीम. मी कोणाच्या बापाला भेट नाही. हा सुप्रीम कोर्टच्या गेटच्या समोर जाऊन 9 एप्रिलचा काळा व्हिडिओ, आतंकवादी बलात्कारी खुनी यांना अजूनही म्हणतोय मी, सिटिंग जजला म्हणतो. आणि हा अवलाद चंद्रचूड सांगतो रामाचा, हा पुष्पशंगाचा अवलाद होत. आणि पुढच्या पिढीसाठी जसं 42 मध्ये आंदोलन केलं आणि त्याच माणसाला यांनी मारलं, ते पण मी प्रूव्ह केलं माझ्या व्हिडिओमध्ये. या RSS त्यांनी बनवली आहे आणि काँग्रेसची त्यांनीच बनवली आहे. हा बघा देशद्रोही टिळक कुणबट्यांनो वखर जाणदार का. अरे कुठं आहे तुम्ही लोक? तुम्हाला इतिहासच माहिती उरला नाही. कारण आपण हे प्रेस मीडियापासून सगळ्यांनी हिप्नोटाईज करून ठेवलेलं आहे.
चला दादांनो, परत एकदा सांगतो, आतंकवादी, देशद्रोही काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, बीजेपी, RSS, हटाओ घरानेशाही को हटाओ, हत्यारे घरानेशाही को हटाओ, संविधान को बचाओ, आज़ादी की तसराई, EVM को हटाओ, संविधान को बचाओ. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मरेंगे मिटेंगे, संविधान को बचाएंगे. तुमच्याकडे 5 दिवस आहे. अरे पैसे खर्च करा, जा घरोघरी आणि मी सांगितलं त्याप्रमाणे चेक करा. वोटर लिस्ट अगोदर आणि नंबर, ज्या दिवशी वोटिंग त्या दिवशी आयडेंटिफिकेशन नंबर ते पंच केलेलं एम्ब्रॉसिंग पाहिजे आणि रखवाली करा 24 तास आणि त्याच मशीन आलं पाहिजे. आणि 5% VVPATने याची काउंटिंग बघायची. हे किती दादागिरी जरी करतील ना, अजिबात घाबरायचं नाही. हा महाराष्ट्र देशने पूर्ण 5000 वर्षाची आझादी मिळवली आहे. इथंच झाले सगळे संत, इथंच झाले राजे महाराज आहेत. आणि फुले शाहू आंबेडकर, फुलेला घाबरून काँग्रेसची स्थापना, बाबासाहेबाला घाबरून RSSची स्थापना कोण केलेली आहे. आणि आम्ही शिकलो नव्हतो. बघा अजून किती प्रोग्राम केलेला आहे इलिगल ॲक्ट म्हणून, सांगितलं तुम्हाला मी. चला दादांनो, मी सांगायचं काम करतो आणि प्रसार करा हे महाराष्ट्रात, तरच तुम्ही वाचू शकता. आणि आंबेडकर साहेबांचा मागे उभे राहा. काही जरी झालं तर एक टाइम उपाशी राहा, जा घरोघरी आणि या लोकांना पकडा. हे 3 4 आणि एवढं पूर आलेलं आहे. भाड खाणारे लोकांचं, भाड खाणारे कोण असतात ते पुण्यातल्या लोकांना खूप चांगलं माहीत आहे. हरामखोरानं तुमच्या डोळ्यात दिसत नाही. चला दादांनो, आजच्या पुरती एवढी. मी काल डुकराचं अवलादाचं सांगितलं, डुकर आणि डुकरीन. हरामखोर लोक, कुठं आहे संविधान. देशद्रोही लोकांनो, आणि ज्यांना चपले ना हाना, यांनी जे मतं मागायला आले ना, हे जे आहेत देशद्रोही लोक, आतंकवाद लागेल पार्ट्याच. चला दादांनो, आज एवढंच.